अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला गुरुचैत्र पारायण सुरू असताना आपला आहार कसा पाहिजे, आपण जेवण काय करायचं, आपलं 7 दिवसामध्ये आचरण कसं पाहिजे, आहार आचरण आणि 7 दिवसामध्ये मौन व्रत धारण करायचं काय महत्व आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचैत्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। गुरुचैत्र पारायण येणाऱ्या 28 तारखेपासून ते 5 डिसेंबर पर्यंत आहे। दत्त जयंती 4 तारखेला आहे आणि 5 तारखेला आपण त्याचं उद्यापन करणार आहे। मग गुरुचैत्र पारायण महिला असेल पुरुष असेल, महिलांनी दंडोरपणे गुरुचैत्र वाचावं। तुम्ही गुरुचैत्र पारायण घरी वाचावं, घरी असेल मंदिरामध्ये औदुंबराच्या झाडाखाली किंवा केंद्रामध्ये आपण गुरुचैत्र वाचू शकतो। मग गुरुचैत्र वाचन करताना आपण ठरलं आपल्याला वाचायचंय, मग जेवण काय करायचं। गुरुचैत्र आपण जेव्हा घरी पूजा मांडणी करणार आहोत तर ती पूजा मांडणी 7 दिवस 8 दिवस हलवायची नाही, पोथी हलवायची नाही, हे लक्षात ठेवा। ह्या छोट्या छोट्या गोष्टी कोणी सांगत नाही। 8 दिवस 7 दिवस असेल 8 दिवस असेल पोथी हलवायची नाही, एका जागीच गुरुचैत्र वाचावं। दिशा पूर्व पश्चिम वाचू शकता, देवघराजवळ आपण गुरुचैत्र वाचन करू शकता। गुरुचैत्र वाचन करत असताना आपण सवळ घालावं, पुरुषांनी सवळ असेल ते घालावं। जीन्स पॅन्ट टी शर्ट वर गुरुचैत्र वाचू नका। महिलांनी साडी असेल, आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे हातामध्ये बांगड्या, कुंकू, हळद कुंकू, साडी घालूनच आपण गुरुचैत्र वाचन करावं, लक्षात ठेवा। हे केल्यानंतर आपण जेव्हा गुरुचैत्र वाचतो तर मोठ्याने गुरुचैत्र वाचायचं, मनातल्या मनात गुरुचैत्र वाचायचं नाही। गुरुचैत्र सकाळी आपण प्रातःकाळी 3:30 वाजेनंतर गुरुचैत्र वाचन करू शकता। या 7 दिवसामध्ये कोणाच्या घरचं पाणी पण प्यायचं नाही, हे लक्षात ठेवा। खाणं तर दूर, पाणी पण प्यायचं नाही। तुम्ही म्हणणार दादा आम्हाला ऑफिस आहे, सगळ्यांना ऑफिस असतं, जॉब असतो, आपली पाण्याची बॉटल, आपलं पाणी घेऊन जायचं सोबत, आपला डबा घेऊन जायचं सोबत, याप्रमाणे करावं। मग जेवणामध्ये काय करायचं, जेवण आपला आहार जर चांगला असेल तर आपण वाचू शकतो। मग आहारामध्ये आपण पोळी असेल, चपाती असेल, बाजरीची भाकरी खात असेल, ज्वारी भाकरी खात असेल, प्रत्येकाचं वेगवेगळ्यानुसार आहार प्रत्येकाचा वेगळा असतो बा। कोणी खेडेगावामध्ये याच्यामध्ये राहत असेल, गावाकडे राहत असेल, त्यांचा आहार बाजरीची भाकरी असेल ह्याप्रमाणे असतो। जे शहरात राहत असेल ते पोळी चपाती खात असेल। तर आपल्या आहारानुसार भाजीमध्ये कांदा लसूण हे टाकायचं नाही, कांदा लसूण मसाला वापरायचा नाही त्या 7 दिवसामध्ये, लक्षात ठेवा। आताच कांदा लसूण मसाला थोडा बाजूला ठेवा। कांदा लसूण मसाला या वापरायचा नाही, मॅगी मसाला वापरायचा नाही भाजी करताना। साधं का बरं साधं, आपला आहार जर तसा असेल तर आपल्याला वाचण्यामध्ये आपलं मन लागतं। कांदा लसूण खायचा नाही जे उग्र आहे, कारण की आपल्याला गुरुचैत्र वाचन करताना ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे। ब्रह्मचर्य म्हणजे काय, नवरा बायकोचे संबंध ठेवतात ते, सेक्शुअल संबंध या काळामध्ये ठेवायचे नाही। या काळामध्ये आपण कांदा लसूण खायचा नाही, गादीवर झोपायचं नाही, खाली झोपायचं। खाली तुम्ही चौघडी असेल, गादी सोडून तुम्ही खाली सगळं काही टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही। गादीवर नाही झोपायचं, खाली झोपायचं। चौघडी असेल याप्रमाणे टाकून, घोंगडी असेल त्याच्यावर झोपू शकता। मग आपण कांदा लसूण मसाला असेल, कांदा लसूण खायचं नाही, बाकी तुम्ही पालेभाज्या सगळ्या खाऊ शकता, सगळ्या पालेभाज्या। भात कमी खावा, पालेभाज्या सगळ्या खा। पण काही काही सेवेकरी कसे, ते महिला सेवेकरी खूप अति नियम पाळतात। ते म्हणतात दादा आम्ही एकच भाजी खातो 7 दिवस, आम्ही एकच पोळी खातो 7 दिवस, एकच भाजी 7 दिवस। महिलांनी अति जर तुम्ही नियम पाळले, आणि काही काही महिला जे सेवेकरी ते म्हणतात की दादा आम्ही उपास करतो, आम्ही काही जेवत नाही। मुळामध्ये महिलांना गुरुचैत्र वाचायला सांगितलेलंच नाही। जर तुम्ही अति नियम पाळत असाल, खूप महिला आहे माझ्याकडे, त्यांचे
नवरा असेल मला फोन करतात, दादा ते बायको जेवणच नाही करत, एकच भाजी खाते, गोबी तर गोबीच, बटाटे बटाटेच. एक धान्य खायचं म्हणजे काय ते समजून घ्या. आपण काय होतं, ते गुरुक्षेत्र असतं बाजूला, आपण ते खाण्यापिण्याच्याच जास्त गोष्टी होत्या. मुळामध्ये पोळी चपाती, आपला आहार शुद्ध असावा, शाकाहारी आहार असावा. पोळी चपाती, पालेभाज्या सगळ्या खा ना, पालेभाज्या सगळ्या सांगितल्या तुम्हाला. कांदा लसूण नाही खायचा फक्त, बाकी सगळं खाऊ शकतो. 2 टाइम पण जेवता का खूप जण. मग खूप जण काय म्हणतात की दादा बायको एकच भाजी खाते, गोबी तर गोबीच. एक माणूस, महाराजांना विचार करा, आपण जे काही खातोय ना ते महाराजांना नैवेद्य दाखवायचंय. महाराजांना रोज एक नैवेद्य दाखवलं चालेल का? महाराजांना रोज वेगवेगळ्या नैवेद्य पाहिजे, पालेभाज्या सगळ्या चालतात. तो नैवेद्य आपण खावा, जो महाराजांना दाखवाल ना तोच नैवेद्य आपण खायचा. आणि त्यात त्यांनी रोज एकच भाजी खाल्ली 7 दिवस, त्यांना जेवणाची वासना उडाली आणि ते गुरुचरित्र वाचू शकल्या नाही. लक्षात ठेवा, त्यातही वाचू नाही शकल्या. 5 दिवस कंटिन्यू तेच, सकाळ संध्याकाळ तीच भाजी तीच भाजी. असं कोणी सांगितलं कोणत्या ग्रंथात? आहे कुठंच नाही असं, हे स्वतःच्या मनानेच आहे. आणि महिलांना पण मी सांगतो की मुळामध्ये महिलांनी गुरुचरित्र पारायण करू नये, हा नियम आहे. जर आपण खरं नियम बघितला, नाही सांगितलेलं आहे महिलांनी गुरुचरित्र पारायण करू नये. त्याच्याऐवजी महिलांनी तुळशीची पूजा असेल, पतिदेवाची पूजा असेल ते करावं. पण आजकाल जे दिंडोरीपणित गुरुचरित्र आहे ना ते महिलांनी मग वाचा, मग त्याच्यामध्ये तुम्ही अति नियम करू नका. हे माझं स्पष्ट आणि प्रांजल मत आहे. मुळामध्ये आपण मूळ काय बघतो, मुळामध्ये महिलांनी गुरुचरित्र वाचू नये. पण मग तुम्ही दिंडोरीपणित गुरुचरित्र वाचताय, 1.5 तासामध्ये संपतं. मूळ गुरुचरित्र वाचायला 3 तास लागतात, 3 तास 4 तास लागतात. एका दिवसाला 1 ते 9 अध्याय वाचायला 4 तास लागतात. जर इमानदारीने एक एक बोल, एक एक अक्षर वाचून जर वाचलं ना तर 4 तास लागतात मूळ गुरुचरित्र, आणि दिंडोरीपणित वाचायला 1.5 तासामध्ये होऊन जात. हा फरक आहे. म्हणून महिलांनी ना मूळ गुरुचरित्र किंवा महिलांनी गुरुचरित्र वाचूच नाही, हा सांगितलेलं आहे पहिले आपल्या पूर्वजांनी. गुरुचरित्र ऐकावं, वाचू नये महिलांनी. तरी पण तुम्हाला वाचायचं आहे तर तुम्ही दिंडोरीपणित वाचावं, पण नियमाचा अतिबहू करू नका. सगळ्या पालेभाज्या तुम्ही खाऊ शकता, सगळ्या पुरुष पण सगळ्या पालेभाज्या तुम्ही खाऊ शकता. भात थोडा कमी खावा, आपला आहार चांगला पाहिजे. बाकी काही नियम नाही. तुम्ही दूध असेल, आपला चहा थोडा कमी करा, बाकी काही नियम जास्त अति नियम नाहीये. आपणच नियम जास्त वाढून ठेवले. पुरुषांनी मग दाढी करायची का, तर 7 दिवस दाढी करू नका. चप्पल घालायची का, बूट घालायची का, आजकाल चामड्याच्या कोणत्या वस्तू नाहीये, त्यामुळे तुम्ही चप्पल असेल बूट असेल तुम्ही घालू शकता. चामड्याचं असेल ते घालायचं नाही. पहिले होतं ते की चामड्या वस्तू नाही घालायच्या, दाढी करायची नाही का, तर 7 दिवस करू नका, नंतर उद्यापन झाल्यानंतर करा. गुरुचरित्र वाचायला बसायच्या अगोदरच तुम्ही 1 दिवस अगोदरच क्लीन करून घ्यायची दाढी, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला. परत चामड्याच्या चपला असेल ते नाही, चपला तर चामड्याच्या आजकाल नाहीच, ओरिजिनल चामडा तुम्हाला कुठे भेटत नाही. साध्या प्लास्टिकच्या चपला बुट असेल ते घालू शकता. 2 टाइम आरती करायची, सकाळ संध्याकाळ. जो नैवेद्य तुम्ही महाराजांना दाखवणार तोच नैवेद्य आपण खावा. आपलं आचरण कसं पाहिजे, ह्या गुरुचरित्राच्या काळामध्ये आपलं आचरण शांत पाहिजे. आपण मौन व्रत धारण करायचं. गुरुचरित्र वाचन करताना मध्ये बोलायचं नाही. लहान मुलं असेल, कोणाची काही असेल तर त्यांनी मध्ये उठलं तर चालतं. गुरुचरित्र वाचन करताना जर कोणाला टॉयलेट आली, बाथरूम आले, त्यांनी काय करायचं? होतं ना, हे होतं, हे जनरल गोष्ट आहे. बघा, गुरुचरित्र वाचन करायच्या अगोदरच आपण सगळं फ्रेश होऊन जायचं. तरी पण कोणाला जर आलं तर ते नैसर्गिक क्रिया आहे, ती दाबायची नाही. वॉशरूमला जायचं असेल, बाथरूमला जायचं असेल, जाऊन यायचं, आंघोळ करायची, परत बसायचं. हे नियम लक्षात ठेवा. हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही. छोटे छोटे नियम. नैसर्गिक जी क्रिया आहे ती दाबायची नाही. वॉशरूम बाथरूम असं जायचं, आंघोळ करायची, वापस यायचं, सगळं काढून ठेवायचं बाजूला, जायचं, आंघोळ करायची, परत वापस येऊन बसायचं, भस्म लावायचं. गुरुचरित्र वाचण्याच्या अगोदर भस्म लावायचं. कपाळी भस्म, दोन्ही छातीला भस्म, पोटाला भस्म, पाठीला भस्म, हाताला भस्म, ते लावायचं. आणि ते लावून मग गुरुचरित्र वाचायचं. आचरण कसं पाहिजे? गुरुचरित्र वाचन करताना मध्ये बोलायचं नाही.
विनाकारण नाही, फक्त वाचन पुरतं वाचन, मौन व्रत धारण करायचं, शांत बसायचं, वाचन करायचं. गुरुचैत्राच्या काळामध्ये घरी वादविवाद होणारे, भांडणं होणारे, मी तुम्हाला आताच सांगतो, अजून 2 आठवडे तरी पण आता सांगतो, ज्या घरी गुरुचैत्र वाचन होतंय त्यांच्या घरामध्ये भांडणं होतील, वादविवाद होतील, लोक तुम्हाला नावं ठेवतील, लोक तुम्हाला शिव्या देतील, लोक तुम्हाला काही काही बोलतील, पण आपण दुर्लक्ष करायचं, मौन व्रत धारण करायचं. कोणी तुम्हाला शिव्या देऊ, तुम्ही नावं ठेवू, आपण प्रतिक्रिया द्यायची नाही, शांत राहायचं, शांत राहायचं. कोणाला काय म्हणायचं म्हणून द्यायचं, आपण काही बोलायचं नाही. गुरुचैत्राची एनर्जी सोपी नाहीये. दत्त महाराज तुम्हाला चांगलं, आपण कसं सोनं असेल, लोखंड असेल, सोनं असेल ते पहिले तापवता, पूर्ण तापून घेत, तापवता, त्याच्यावर घाले मारता, मग आपलं ओरिजिनल तयार होत. तसं आहे दत्त महाराज, आपण गुरुचैत्र वाचणार, लोक तुम्हाला त्रास देणार, लोक तुम्हाला वाईट बोलणार, करणार ते. 7 दिवस मौन व्रत धारण करायचं, 7 दिवस मोबाईलचा वापर कमी करावा, वाईट गोष्टी बघू नका, वाईट गोष्टी करू नका, मोबाईलचे व्हिडिओ असेल वाईट बघू नका. समोर आलं तर प्रायश्चित्त कसं करायचं, मग प्रायश्चित्त करताना जास्तीत जास्त गायत्री मंत्राचा जप करावा. रात्री झोपायच्या अगोदर आपण विष्णू सहस्रनाम असेल, रामरक्षा स्तोत्र असेल ते म्हणावं. 7 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं, 7 दिवस गादीवर झोपायचं नाही. आणि आहारमध्ये साध्या गोष्टी लक्षात ठेवा, कांदा लसूण मसाला, कांदा लसूण असेल, हे असेल, हे जास्त खायचं नाही. बाकी सगळ्या पालेभाज्या तुम्ही खाऊ शकता, तुम्ही बटाटे खा, गोबी सगळं खाऊ शकतो, पोळी चपाती गहू सगळं खाऊ शकता तुम्ही, प्रॉब्लेम नाही. आपला आहार चांगला पाहिजे. आणि 2 टाइम जेवण. आता मी पण स्वतः जो आहे ना, पहिले काय करायचो, सकाळी वाचून घ्यायचं, सकाळी वाचन झालं, महाराजांना दाखवायचं, पोळी असेल भाजी असेल जे महाराजांना दाखवलं तोच प्रसाद मी ग्रहण करतो, झालं. संध्याकाळच्या वेळेस एक टाइम सकाळची आरती करून घ्यायची, संध्याकाळच्या वेळेस आरती करताना आपण महाराजांना फळं असेल ते दाखवायचे, संध्याकाळच्या वेळेस जे पोळी असेल भाजी असेल ते संध्याकाळच्या वेळेस खायची, किंवा तांदळाची खिचडी असेल, तांदूळ भाजलेले तांदळाची खिचडी असेल ते खायचं, किंवा मग पोळी भाजी. मी पण जे आहे ते 2 टाइम जेवतो, किंवा मग कधी कधी 1 टाइम जेवतो. पण आपलं असं कसं माहिती का, आपल्या पोटामध्ये जर अन्न नसेल, आपण जर जेवण नाही केलं तर आपण वाचणार कसं, हा विषय. खूप जण उपवास करता, 1 टाइम जेवण करता, 1 टाइम जेवण करा, दुपारच्या वेळेस 1 टाइम पोटभर जेवण करून घ्यायचं, रात्री जेवायचं काम नाही. पण आपल्याकडे ताकद पाहिजे. असं नाही मग असं मी सांगितलं महिलाला 1 टाइम जेवते, तसं नाही. महिलांना एकच विनंती आहे, तुम्हाला सगळे काम करावं लागतं, घरातलं सगळं बघावं लागतं. 2 टाइम जेवण करायचं पोटभर, वाचन झाल्यानंतर महाराजांना नैवेद्य दाखवायचा, तीच पोळी भाजी जी असेल ती आपण खायची, रात्री पण महाराजांना नैवेद्य दाखवायचा, तीच पोळी भाजी आपण खायची, विष्णू सहस्रनाम म्हणायचं आणि झोपी जायचं. आपला आहार चांगला असेल, आपले विचार चांगले असेल, आपले आचरण चांगलं असेल तर गुरुचैत्र वाचण्याला महत्व आहे, लक्षात घ्या. गुरुचैत्र वाचायचंय तुम्हाला, तुम्ही 1.5 तास असेल 2 तास असेल, किती वेळ बसता तेवढं बसण्याची कॅपॅसिटी पाहिजे, मन एका ठिकाणी स्थिर झालं पाहिजे, वाचताना नुसते बोट नाही फिरवायचे, पूर्ण गुरुचैत्र वाचायचं. वाचताना चुका असेल, पाणी असेल हे नाही करायचं, पाण्याने आपण पानपलटी करायची. परत अगरबत्तीची काडी असते ते घरून आपण समोर ठेवून ओळीवर बोट ठेवून आपण गुरुचैत्र वाचावं. छानपैकी गुरुचैत्र वाचताना क्रम पण लक्षात घ्या. सगळ्यात पहिले उठलेले गुरुचैत्र वाचायला बसले असं नाहीये, रोज गुरुचैत्र वाचताच्या अगोदर काय करायचं, सगळ्यात अगोदर महाराजांचा जप असेल, गायत्री मंत्र जप असेल, गणपती स्तोत्र असेल, गणपती अथर्वशीर्ष असेल, आणि पहिला अध्याय वाचायला सुरुवात करायची. आपला गुरु मंत्र असेल तो जपावा. हे झाल्यानंतर आपण जेव्हा दुसऱ्या दिवशी, समजा गुरुचैत्र झालं आपलं, दुसऱ्या दिवशी वाचन झालं, तिसऱ्या दिवशी वाचन झालं ना, दुसऱ्या दिवसाचे पहिले जे 1-2 ओळी असेल ते वाचावा, म्हणजे चालू नाही करायचं. दुसऱ्या दिवसाचे 1-2 ओळी असेल, ज्या दिवशीचे राहिले असेल 1-2 ओळी पहिले वाचायचं, नंतर तो अध्याय परत चालू करावा, हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने वाचावं. गुरुचैत्र वाचन करताना मध्ये बोलायचं नाही, मोबाईल या गोष्टी बंद कराव्या, शांततेत वाचन करावं, मनापासून वाचन करावं. दत्त महाराज आपल्याला आशीर्वाद देत असतात. म्हणजे जेवणाच्या वेळेस जास्त ताण घ्यायचा नाही.
7 दिवसामध्ये छानपैकी जेवण करावं, छानपैकी सेवा करायची महाराजांची. महाराज आपल्याला बुद्धी देतात आणि त्याप्रमाणे आपण छानपैकी सेवा करायची. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.